दंडोत प्रणाम. तर आज आपण भगवद्गीतेतला पहिला अध्यायातला 19वा श्लोक बघणार आहोत. कधी कधी आपल्याला असा अनुभव येतो की काही शब्द किंवा आवाज थेट आपल्या मनाला हादरवून टाकतात. आजचा हा श्लोक आपल्याला ह्याच गोष्टींवरती शिकवणार आहे. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सघोषोधारत राष्ट्रान हृदयानि व्यदारयत नभश्च पृथिवीं चैव तुमिलो व्यनुनादयन. या श्लोकचा अर्थ असा आहे: पांडवांच्या शंखाचा आवाज इतका प्रचंड होता की धृतराष्ट्रांच्या पुत्रांच्या मनात भीती निर्माण झाली होती. तो आवाज आकाश आणि पृथ्वीवरती पूर्णपणे घुमू लागला होता. म्हणजेच इथे फक्त शंखांचा आवाज नाही, तर हा सत्याचा आवाज होता, आत्मविश्वासाचा आवाज होता. जे लोक चुकीच्या मार्गावरती असतात त्यांना सत्याची सर्वात जास्त भीती वाटते, कारण बाहेर स्ट्रॉंग दिसणारे लोकही आतून घाबरलेले असू शकतात. आजचं रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजे, समजा तुम्ही आयुष्यात काहीतरी योग्य गोष्ट करत आहात, पण लोक तुम्हाला थांबवतील, तुमच्यावरती हसतील, तुमचा कॉन्फिडन्स कमी करण्याचा प्रयत्न करतील. पण जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून ठामपणे उभे राहता, तेव्हा तुमचं शांत सत्यच सगळ्यात मोठा आवाज बनतं. आजचा स्ट्रॉंग मेसेज. गीता आपल्याला असं सांगते, जर तुम्ही सत्याच्या बाजूला असाल तर घाबरू नका, कारण सत्याचा आवाज नेहमी भीतीपेक्षा खूप मोठा असतो. सत्य शांत असतं, पण त्याचा प्रभाव खूप मोठा असतो. अशाच नवीन नवीन श्लोकसाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा. दंडोत प्रणाम.